केदारच्या जन्म आणि पुनर्जन्माशी संबंधित कथा ऐकून शिष्यांच्या मनात अधिकाधिक प्रश्न निर्माण होत होते, विशेषतः कामदेवाच्या पत्नीसाठी. कारण कामदेवाच्या पुनर्जन्मात कामदेवाच्या पत्नीचे खूप महत्त्व होते. त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्या मनात अस्वस्थता होती. शेवटी केदार उठला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी, आपण कामदेवाबद्दल खूप काही शिकलो. आपण खूप मनोरंजक गोष्टी सांगितल्या. परंतु आता आम्हाला त्यांच्या पत्नीबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्यांची पत्नी रती कोण होती? म्हणजे त्यांच्या बायकोचं महत्त्व काय? कामदेवाच्या जीवनात आणि मानवाच्या जीवनात देवी रतीची भूमिका काय आहे? केदारचे प्रश्न संपले होते की विजय लगेच म्हणाला, त्यांच्या महत्त्वापेक्षा मला उत्सुकता आहे की त्यांनी प्रेमविवाह केला होता का? म्हणजे कामदेव ही प्रेमाची देवता आहे, बरोबर? त्यामुळे प्रेमाची देवता फक्त प्रेमविवाहच करणार हे तर उघड आहे. तर त्यांचे लग्न कसे झाले? त्यांना देवी रती कशी भेटली? देवी रतीचीही त्यांच्या कामात काही भूमिका होती का? देवी रतीची स्वतःची काही वेगळी अशी ओळख होती का? अशा रीतीने बाकीच्या शिष्यांनीही आपले प्रश्न विचारले. त्यात सर्वांच्या मनात सर्वात जास्त उत्सुकता कामदेवाच्या पत्नीबद्दल जाणून घेण्याचीच होती. गुरुजी फक्त हसत मुखाने त्या लोकांचे बोलणे ऐकत होते. कारण आता हे लोक ज्या प्रकारे कामदेव किंवा कामसूत्र यासारख्या गोष्टींवर प्रश्न विचारत होते त्यात लाज नव्हती आणि कोणताही चुकीचा दृष्टिकोनही नव्हता. प्रत्येकाला त्याबद्दल स्वच्छ मनाने जाणून घ्यायचे होते. गुरुजी अगदी शांतपणे म्हणाले, खरे तर कामदेव आणि त्यांची पत्नी देवी रती हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. दोघांचीही भूमिका एकमेकांच्या बरोबरच माणुसकीचीही आहे. या दोन्हींची पूजा केल्याने वेगवेगळे परिणाम मिळतात. देवी रती ब्रह्मदेवाचा मानसपुत्र दक्ष प्रजापती यांची कन्या म्हणून ओळखली जाते. जेव्हा ब्रह्मदेवाने कामदेवावर मानव जातीच्या प्रगतीचे काम सोपवले तेव्हा कामदेवाने एका पत्नीची इच्छा व्यक्त केली आणि ब्रह्मदेवाने हे कार्य करण्याची जबाबदारी दक्ष प्रजापतीवर सोपवली. भगवान ब्रह्मदेवाने निसर्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने कुशल प्रजापतींची निर्मिती केली. तथापि त्या सर्वांमध्ये एका महत्त्वाच्या गुणाची कमतरता होती, ज्यामुळे प्रजापतीला प्रकृती म्हणजेच मानव जाती निर्माण करता आली नाही. म्हणजेच मानव जातीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली लैंगिक शक्ती त्यांच्याकडे नव्हती. ब्रह्मदेवाने हे जाणले आणि आपल्या मनाची शक्ती वापरून काम नावाचा पुत्र उत्पन्न केला, जो प्रेम आणि इंद्रिय इच्छांचा देव बनला. जेव्हा कामदेवाला निसर्गातील सर्व सजीवांमध्ये वासना पसरवण्याचे कार्य दिले गेले तेव्हा त्यांच्या धनुष्याने 10 प्रजापतींसह सर्व प्राणी संतती उत्पन्न करू लागले आणि त्याचवेळी त्यांनी महान प्रजापती दक्षावर धनुष्यबाण सोडले. कामदेवाच्या बाणाने दक्ष प्रजापतीच्या मनात कामुक भावना तीव्र होऊ लागल्या. ते ब्रह्मदेवाची कन्या संध्या हिच्यावर मोहित झाले. या भेटीने प्रजापती घामाघूम झाले. त्यांच्या घामाच्या एका थेंबातून सुंदर रतीचा जन्म झाला. स्त्रीचा जन्म घामाच्या थेंबातून झाला होता? बाप रे! तर ती कशी असेल? अशा स्त्रीला देवाने स्वीकारले? पण त्या स्त्रीला देवीचे स्थान कसे मिळाले? आणि ते इतके महत्वाचे कसे झाले? आणि हे आश्चर्यकारक नाही का वाटत? नाही विजय, खरे तर देवी रती काम आणि पुरुष यांच्या मिलनातून जन्मलेले पहिले मूल मानले जाते. रती खूप सुंदर होती आणि तिच्या कामुकतेसाठी ओळखली जात होती. जेव्हा कामदेवाने रतीला पाहिले तेव्हा त्यांनी तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारले. देवी रती अतिशय सुंदर तर होतीच, पण त्याचबरोबर ती एक क्षत्रिय सुद्धा होती. म्हणून तिची घोड्यावर बसलेली आणि हातात तलवार धरलेली अशीही कल्पना केली जाते. प्रेम, ऐक्य आणि उत्कटतेची ही देवी आनंदाचे प्रतीक आहे आणि त्यांचे लग्न एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचे गोड मिलन दर्शवते.